नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला कॉर्ड सेट कुर्ती कसं शिवायचं हे सांगणार आहे। तर मी ते 1.5 मीटरचं असं कापड घेतलेलं आहे, अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे। 4 फोल्डमध्ये मी फोल्ड केलेलं आहे आणि ओपन साइड पुढे घेतलेली आहे। तर ह्याची पूर्ण उंची सांगते 29 इंच आहे। 1 इंच मी मार्जिनसाठी ठेवलेलं आहे। तर शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच आणि आर्म होल देखील 7.5 इंचाचा मी घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी ते बॉक्स करून घेणार आहे। नंतर आपल्याला पूर्ण कंबरपर्यंतची उंची घ्यायची आहे। कंबर उंची घेतलेली आहे 16 इंच। अशा पद्धतीने मी इथे लाईन घालून घेणार आहे आणि छाती फिटिंग घेणार आहे 36 इंच। 36चा 14 भाग 9 इंच आणि 2 इंच मार्जिनला मी घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता मी कंबर फिटिंग घेणार आहे। कंबर फिटिंग आहे 30 इंच। 30 इंचचा 4था भाग 7.5 इंच। अशा पद्धतीने मी असे सगळे मार्क करून घेतलेला आहे। अजून एकदा सांगते, 36चा 4था भाग 9 इंच, 30चा 4था भाग 7.5 इंच आणि 38 इंचाचा हिप फिटिंग, त्याचा 4था भाग 9.5 इंच। सेम त्याच पद्धतीने मी खाली देखील 9.5 इंचाचा हिप फिटिंग करून घेणार आहे। आणि तर हे सगळे आता हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। तर 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पॉईंट्स। नंतर आपल्याला गळा उंची घ्यायचा आहे। गळा उंची मी 3 इंच घेणार आहे आणि बॅक साईडनी देखील 3 इंचाचाच मी गळा उंची ठेवणार आहे आणि फ्रंट साईड मी 5 इंचाचा घेणार आहे। फ्रंट साईड थोडंसं मी डीप ठेवणार आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे। बॉक्स केल्यानंतर अर्धा इंचावर आपल्याला गोलाई आकार देऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता सगळं मी मार्क करून घेतलेलं आहे। काही कळालं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा। नंतर आपल्याला शोल्डरपासून अर्धा इंचावर मार्क करून आपल्याला थोडंसं उतारमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। शोल्डर देखील अर्धा इंचावर असं गोलाकार देऊन आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे। आतून अर्धा इंच सोडून आणि बाहेरून अर्धा इंच, फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे। तर 3 इंचाचा बॅक साईडचा आधी मी कट करून घेणार आहे। नंतर आपल्याला बॅक साईडचा कापड वेगळा करून घ्यायचा आहे। नंतर 5 इंचाचा मी गळा काढलेला आहे, ते भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। हे बघू शकता मी बॅक साईडचा मी कापड काढून घेतलेला आहे आणि हा फ्रंट साईडचा आहे। हे 5 इंचाचा मी गळा ठेवलेला आहे, ते देखील मी कट करून घेणार आहे। खूप सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। तर अशा पद्धतीने दोन्ही देखील सीधी बाजू ठेवून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्याआधी आपल्याला स्लीव्स कटिंग करून घ्यायचं आहे। स्लीवसाठी मी पूर्ण उंची घेतलेली आहे 16 इंच, म्हणजे 15 इंच माझं स्लीव उंची आहे आणि 1 इंच मी मार्जिनसाठी ठेवलेला आहे, म्हणजे टोटल 16 इंच आणि रुंदी आहे 9 इंच। अशा पद्धतीने हे देखील 4 फोल्डमध्ये मी कापड फोल्ड केलेलं आहे। नंतर आपल्याला वरतून 3-3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे पूर्ण एक लाईन मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। नंतर आपल्याला इकडून 2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, हे बघू शकता। ओपन साईड जिथून आहे तिथून 2 इंचावर मार्क करून आपल्याला असं गोलाकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। नंतर मला स्लीव फिटिंग घ्यायचं आहे। स्लीव फिटिंग माझा 11 इंच आहे, त्याचा अर्ध 5.5 इंच घेणार आहे। 2 इंच मार्जिनसाठी मी असं 7.5 इंच घेणार आहे। तर पूर्ण असे जोडून घ्यायचं आहे आपल्याला। जसे मी मार्क केले तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो बघू शकता, जसं मार्क केलेलं आहे तसंच मी कटिंग करून घेणार आहे। हे फक्त मी कॉर्ड सेट कुर्ती शिवणार आहे। ह्याचं प्लाझो पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कॉर्ड सेट कुर्ती कसं शिवायचं हे दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे। नंतर 2 इंचावर मी मार्क करून घेतलेलं आहे आतून साईड, ते देखील कट करून घ्यायचं आहे। ते बघू शकता आपले स्लीव रेडी झालेले आहेत। नंतर आपल्याला 7 इंचाचा असं कॅनव्हास कापड घ्यायचं आहे। 7 × 2 इंचाचा असं कॅनव्हास कापड आणि एक्स्ट्राचं 4 इंचाचं मी फॅब्रिक घेतलेलं आहे आणि सेंटर मार्क करून अशा पद्धतीने आयरन करून घेतलेलं आहे। नंतर ह्याच्यावर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता।
हे कुर्तीला आपल्याला फ्रंट साईडला डिझाईन येईल अशा पद्धतीने मी असं कॅनव्हास घालून असं कापड घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे बनवून आपली कुर्ती बनवून रेडी होणार आहे। नक्की ट्राय करा तुम्ही देखील। तर ह्याचं देखील सेंटर मार्क काढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे सेंटर मार्कपासून। नंतर आपल्याला कुर्तीला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, ह्याचं देखील सेंटर मार्क मी काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने उलटी बाजू आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। जितकं आपण यू कटमध्ये कट केलेला आहे तेवढंच भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। नंतर सरळ बाजू पलटी करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने तिथे देखील कट लावून सरळ बाजू करून आपल्याला त्याच्यावर देखील स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला जसं कापड आहे तसंच मार्क करून त्याच्यावर देखील स्टिच करून घ्यायचं आहे। याच्यावर आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे। लेस लावल्यामुळे खूप छान लुक येतं कुर्तीला। तुम्ही हे जीन्सवर देखील घालू शकता किंवा प्लाझोवर देखील घालू शकता। डेली वेअरसाठी खूप छान ही आपलं कुर्ती बनवून रेडी होणार आहे। बघू शकता, अशाच पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे। लेस कुठल्याही कलरचा तुम्ही लावू शकता, खूप उठून दिसतं। नंतर आपल्याला स्लीव देखील लावून घ्यायचं आहे। स्लीव लावून झाल्यानंतर ते देखील खालून अर्धा इंचावर फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे फिनिशिंग देखील खूप छान येतं दोन्हीकडे देखील। ह्याच पद्धतीने मी स्लीव लावून घेतलेला आहे। नंतर आपल्याला नेकसाठी कापड घेतलेला आहे 2 इंचाचा। जेवढं नेक आहे मी अंदाजे घेतलेला आहे 2 इंचाचं। तर हे नेकला मी लावून घेणार आहे आणि अर्धा इंचाचा असं फोल्ड करून हे पूर्ण नेक भोवती लावून घेणार आहे। ह्याने खूप छान लुक येतं। तर अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घेणार आहे आणि अर्धा इंचाचं कापड धरून मी गोट टाईप असं नेकला फिनिशिंग करून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अर्धा इंचाचं कापड फोल्ड करून घ्यायचं आहे, नंतर स्टिच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अगदी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जरी काही समज नसेल तर कमेंटमध्ये नक्की मला विचारा। तर बघू शकता, अशा पद्धतीने खूप छान फिनिशिंग आलेली आहे गळ्याभोवती। तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे। अर्धा इंचाचं कापड असं सोडून आपल्याला जितकं फिटिंग पाहिजे तेवढं फिटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता, ही शॉर्ट कुर्ती असल्यामुळे आपल्याला साईड कट 2 इंचाचंच ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे शॉर्ट असल्यामुळे। हे बघू शकता, नंतर अर्धा इंचावर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ते देखील फिनिशिंग करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने खालून देखील करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी देखील करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, दोन्हीकडे देखील मी स्टिच करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने अर्धा इंचावर खाली देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंग खूप छान वाटतं। तुम्ही लेस देखील लावू शकता, मी ते लेस लावलेलं नाही आहे। अर्धा इंचावर कापड फोल्ड करून असंच डायरेक्ट स्टिच करून घेतलेलं आहे दोन्हीकडे। तर बघू शकता, खूप छान ही आपली कुर्ती बनवून रेडी झाली आहे अगदी कमी वेळात। नक्की तुम्ही देखील ट्राय करा। तुम्ही कुठल्याही कापडापासून असं कुर्ती बनवू शकता कॉर्ड सेट डेली वेअरसाठी घरात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।